जागतिक अर्थव्यवस्थेची समीकरणं मुळापासून बदलून टाकणारी एक ऐतिहासिक घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. भारत आणि अमेरिका या दोन महासत्तांमध्ये 44 अब्ज डॉलर्सचा असा एक द्विपक्षीय व्यापार करार झाला आहे, जो भारताला जागतिक मॅन्युफॅक्चरिंगचा नवा ग्लोबल हब बनवणार आहे. काय आहे हा करार? चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. भारताचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी एका अशा कराराची घोषणा केली आहे, ज्याने जागतिक बाजारपेठेची समीकरणं पूर्णपणे बदलून टाकली आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या या नवीन द्विपक्षीय व्यापार करारानुसार आता भारतात बनवलेली स्मार्टफोन्स, औषधे, हिरे मोती आणि मसाले अमेरिकेत झिरो ड्युटी म्हणजेच कोणत्याही आयात शुल्काशिवाय विकले जाणार आहेत. जवळपास 44 अब्ज डॉलर्सच्या या महाकाय करारामुळे भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला नवी उभारी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांचे हे एक मोठे फळ मानले जात आहे. या कराराचा सर्वात मोठा फटका चीनला बसणार असून भारत आता जागतिक पुरवठा साखळीचा नवा केंद्रबिंदू बनण्याच्या दिशेने वेगाने पाऊल टाकत आहे. या कराराअंतर्गत अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लावले जाणारे भरमसाठ शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यातील सर्वात महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया. सर्वप्रथम, स्मार्टफोन्सची मोठी झेप. आतापर्यंत भारतीय बनावटीच्या स्मार्टफोनला अमेरिकन बाजारपेठेत शिरकाव करताना अनेक तांत्रिक आणि आर्थिक अडचणी येत होत्या. मात्र आता झिरो ड्युटीमुळे ॲपल, सॅमसंग आणि गुगल यांसारख्या कंपन्यांचे भारतात बनलेले फोन्स थेट अमेरिकन ग्राहकांच्या खिशात स्वस्त दरात पोहोचतील. यामुळे भारताचा स्मार्टफोन निर्यातीतील वाटा 10% वाढण्याची शक्यता आहे. द्वितीय, औषध निर्मिती. भारत जगाची फार्मसी म्हणून ओळखला जातो. अमेरिकेला लागणाऱ्या स्वस्त आणि दर्जेदार औषधांसाठी आता कोणताही कर मोजावा लागणार नाही. यामुळे सन फार्मा, डॉक्टर रेड्डीज यांसारख्या भारतीय कंपन्यांना मोठा फायदा होईल. तृतीय, हिरे, दागिने आणि मसाले. सुरतचे हिरे आणि केरळचे, महाराष्ट्राचे मसाले तर अमेरिकन किचन आणि फॅशन मार्केटमध्ये आपली छाप पाडते. विशेष म्हणजे या करारामुळे भारताच्या पारंपरिक उद्योगांना देखील मोठी बाजारपेठ मिळाली आहे. हा केवळ व्यापाराचा आकडा नसून भारताच्या सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणणारा निर्णय आहे. चला थोडं मुद्द्यांसोबत समजूया. सर्वप्रथम, रोजगार निर्मिती. जेव्हा निर्यात वाढते तेव्हा उत्पादन वाढावे लागते. एकट्या स्मार्टफोन उत्पादनामुळे भारतात लाखो नवीन नोकऱ्या निर्माण होतील. विशेषतः सेमी कंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात तरुणांना मोठ्या संधी मिळतील. द्वितीय, परकीय चलन. 44 अब्ज डॉलरची निर्यात झाल्यामुळे भारताच्या तिजोरीत डॉलरचा ओघ वाढेल, ज्यामुळे रुपया मजबूत होण्यास मदत होईल. तृतीय, रशियाच्या तेलापेक्षा मोठा फायदा. सुरुवातीला आपल्याला रशियाकडून स्वस्त तेल मिळाल्याने फायदा झाला होता, पण तो तात्पुरता होता. हा व्यापार करार मात्र दीर्घकालीन म्हणजेच लॉंग टर्म आहे. तज्ज्ञांच्या मते स्मार्टफोन निर्यातीतून मिळणारा नफा हा स्वस्त रशियन तेलातून झालेल्या बचतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल. मग चौथं, मेक इन इंडियाचा विजय. हा करार म्हणजे मेक इन इंडिया मोहिमेचे सर्वात मोठे यश आहे. जागतिक कंपन्या आता चीन सोडून भारतात आपले कारखाने उभारण्यासाठी रांगा लावतील. या कराराला एक मोठा राजकीय पदर देखील आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये झालेला हा करार भारताच्या डिप्लोमॅटिक विनचा प्रतीक आहे. अमेरिका आणि चीन मधील व्यापार युद्ध शिगेला पोहोचले असताना अमेरिकेने भारताला आपला विश्वासू भागीदार म्हणून निवडले आहे. यामुळे आशिया खंडात भारताचे वजन वाढले आहे. विरोधक नेहमीच बेरोजगारी आणि महागाईवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी पियुष गोयल यांनी आणलेला हा झिरो ड्युटी करार सरकारसाठी एक मोठे राजकीय ढाल ठरणार आहे. आम्ही केवळ घोषणा करत नाही, तर जागतिक बाजारपेठेत काबीज करतो, असा संदेश सत्ताधारी पक्षाकडून दिला जात आहे. गोयल यांनी स्पष्ट केले आहे की या करारामुळे भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पादनांना, उदाहरण मसाले किंवा फळे, अमेरिकेत मोठी मागणी येईल. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, जी निवडणुकीच्या दृष्टीने कोणत्याही सरकारसाठी महत्वाचे असते. भारत आणि अमेरिका यांच्यातील हा करार केवळ व्यापारापुरता मर्यादित नसून तो दोन महासत्तांमधील विश्वासाचा पूल आहे. झिरो ड्युटीमुळे भारतीय उत्पादनांचा दर्जा सुधारण्यास आणि स्पर्धात्मकता वाढवण्यास मदत होईल. जर आपण 10% बाजारपेठेचे उद्दिष्ट गाठले तर भारत खऱ्या अर्थाने विकसित भारत 2027 च्या दिशेने एक मोठे पाऊल टाकेल.
तथापि आपल्याला गुणवत्तेच्या बाबतीत कडक नियमांचे पालन करावे लागेल, कारण अमेरिकन बाजारपेठ जितकी मोठी आहे तितकीच ती दर्जेदार वस्तूंसाठी आग्रही सुद्धा आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या करारामुळे नक्कीच भारताला फायदा होणार का की नाही? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.